ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ. नमस्कार सर्वांना शरणू शरणार्थी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत छत्रपती शाहू महाराजांबद्दल. शाहू महाराजांच्या एकूणच साहित्याचा, त्यांच्या पुरोगामी विचारांचा आणि त्यांच्या कृतीचा बऱ्याच पातळीवर अभ्यास झाला. आपण एका अशा घटनेकडं, अशा विभागाकडं किंवा अशा एका मोठ्या लोकभावना असलेल्या मुद्द्याकडं यावेळी चर्चा करणार आहोत. तो मुद्दा आहे की महात्मा बसवांना म्हणजेच बसवेश्वर यांच्या विचारांचा शाहूरायावर झालेला प्रभाव. महाराजांना का वाटलं की बाबा एखाद्या लिंगायत मठाला करवीर नगरीमध्ये त्यांच्या संस्थानामध्ये जागा द्यावी. त्यांनी लिंगायत बोर्डिंगची स्थापना केली. आणि एकूणच हा पैस काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. हे फक्त चर्चा करणं हा आपला हेतू नाही आहे. आपला हेतू आहे की विद्यापीठाच्या पातळीवर किंवा शाहू महाराजांवर अभ्यास करणाऱ्या किंवा एका नव्या दमाच्या अभ्यासकानं, संशोधकानं ह्या विषयावर संशोधन करावं आणि हा पैस नव्यानं, विस्तारानं समाजासमोर आणावा, जेणेकरून त्या राजाचं राजेपण, रयतेत असलेलं त्यांचं स्थान आणि रयतेवर असलेला त्यांचा प्रभाव, जादुई प्रभाव ज्याला आपण म्हणू, असा समाजासमोर येईल. त्यासाठी विद्यापीठ पातळीवर एखाद्या संशोधकानं किंवा खुद विद्यापीठानं, शिवाजी विद्यापीठ असेल, सोलापूर विद्यापीठ असेल, कुणीही एखाद्या विद्यापीठानं त्या विषयावर भाष्य करावं. एखाद्या संशोधकानं तो विषय PhD-साठी, MPhilसाठी निवडावा आणि जेणेकरून दुर्लक्षित असलेली ही बाजू प्रकाशात यावी, ही छोटी अपेक्षा. सोलापूरमध्ये आमची संस्था आहे शरण साहित्य अध्यासन म्हणून. बसवादी शरणांच्या म्हणजे महात्मा बसवेश्वर, बसवांना आणि त्यांच्या समकालीन शरणांचा अभ्यास करताना तो आजच्या वर्तमान घडीला त्याची सांगड घालणे, त्याचा अन्वयार्थ लावणे, तो समकालीन पद्धतीनं वेगवेगळ्या अंगानं त्याच्यावर भाष्य करणे, हे शरण साहित्य अध्यासनाचं ध्येय आहे. त्यामुळं शाहू महाराज आणि बसवांना, शाहू महाराजांवर असलेला बसवादी शरणांच्या विचाराचा प्रभाव हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. यामध्ये काही संदर्भ आहेत, यामध्ये काही पुरावे आहेतच, किंबहुना शाहू महाराजांच्या कृतीतून, एकूणच त्यांच्या वर्तनातून काही गोष्टी आपल्याला अन्वयार्थही आहेत. तर झालं काय, वेदोक्त प्रकरण सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. वेदोक्त प्रकरण घडलं 1901 ते 5 दरम्यान. मग वेदोक्त प्रकरण काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. पूजा जे आपण आपल्या घरी पुरोहित येतात, ब्राह्मण येतात, भटजी येतात किंवा आमच्याकडं स्वामी येतात, ते काय करतात, ते पूजा करतात आपल्याकडं आणि त्यासाठीचे मंत्र म्हटली जातात. त्या मंत्रांचे सुद्धा वर्गवारी आहेत. म्हणजे सरसगट आला पूजा आणि कुणीही रुद्रपूजा येतं, मी करतो पूजा, किंवा मला त्या नवग्रह शांती करायचं आहे आणि माझ्याकडे ते कथेचं पुस्तक आहे, शिवपूजा विधी, रुद्रपूजा विधी, शांती कर्मविधी, त्यातली मी मंत्र म्हणेन आणि मी करेन पूजा, असं नाही आहे. त्यात कॅटेगरीज ठरवले त्यांनी. म्हणजे उच्च कोटीच्या ब्राह्मणांना म्हणजे विप्रांना काय मंत्र म्हणायला पाहिजेत, सर्वसामान्य माणसाला काय म्हणायला पाहिजे, जे निम्न स्तरातील आहेत, ज्यांना आपण सरसगट अगदी कालपर्यंत शूद्र म्हटलं जायचं, त्यांच्यासाठी कोणते मंत्र आहेत. तेच ढाचा आहे इकडं. ज्या व्यवस्थेला वीरशैव व्यवस्था म्हटलं जातं, तिथंही तो पॅटर्न आहेच. काय झालं, आपल्याकडे जे पुजारी येतात, पुरोहित येतात, पंडित येतात, ब्राह्मण येतात किंवा स्वामी येतात पूजा करायला, त्या पूजेच्या दरम्यान जे संकल्प सोडलं जातं, आपण फक्त मम म्हणतो मागे, मम म्हणा, वडिलांचं नाव घ्या, वडिलांचं नाव घ्या, तुमचं नाव घ्या. पुराणोक्त, आगमोक्त, वेदोक्त, शास्त्रोक्त पूजा करिष्ये असं ते आपल्याला तीर्थ सोडायला सांगतात. संकल्प सोड, त्याला आपण संकल्प म्हणतो, मग ते लोक संकल्प म्हणतात. ते संकल्प सोडलं जातं. आचार्य परंपरेचे, वीरशैव परंपरेचे आणि एकूणच शैव परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक पंडित खके गुरुजी, त्यांनी हा पैस एकदम मंत्रासह त्यांनी फरक सांगितलेला आहे. आपण मंत्र वगैरे आपण पाहणार नाही आहे इथं. ही एकूणच काय भानगड आहे ही, तर वेदोक्त उच्चभ्रूसाठी, पुराणोक्त म्हणजे लौकिक जे ट्रॅडिशनल आहेत, सगळ्यांसाठी येणारे मम्मला मम म्हणणारे अशी मंत्र, ती वेगळी, ती सगळ्यांना चालतात. वेदोक्त झालं आणि हे लौकिक अर्थानं जे काही ट्रॅडिशनल आहे, सगळ्यांसाठी चालणार आहे, ते पुराणोक्त मंत्र. वीरशैव म्हणणारी, शैव म्हणणारी किंवा आचार्य परंपरा सांगणारी जी मंडळी आहेत, ते लोक आगमुक्त पूजा करतात. त्यांची मंत्र आगमुक्त मंत्र आहेत. जे लोक सांगतात ना की लिंगायत आणि वीरशैव हे एकच आहेत, त्यांना हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांची कॅसेट जी आहे की नाही आहे, आगमिक पूजा, आगमुक्त पूजा ही
पुरोहित अर्चक जे मंडळी येतात आपल्याकडे पूजा करणारे स्वामी, ते आगमुक्त पूजा करतात. यातही फरक आहेत. म्हणजे पूजा तुम्ही करताय, तुमचा भाव शुद्ध पाहिजे. सगळ्या शरणांनी सांगितलं की तुमचं भाव शुद्ध पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं की मी वेदप्रिय नाही आहे, मी नादप्रिय नाही आहे, मी फक्त भक्तिप्रिय आहे. तर भक्ती करताना, पूजा करताना जी मंत्र येतात त्याच्यात सुद्धा यांनी कॅटेगराईज केले. वीरशैव परंपरा ही वैदिकांची बी टीम आहे ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यासाठी हा सगळा पैसा समजून घेणं गरजेचं आहे. तर मुद्दा काय आहे की शाहू महाराज हे उच्च नाही आहेत, क्षत्रिय नाही आहेत, ते शूद्र आहेत. त्याच्यामुळं त्यांना वेदोक्त मंत्रांना पूजा करता येणार नाही आहे. त्यांच्या पूजेसाठी पूजा तर करतच होते, फक्त त्यात मंत्रामध्ये अशी मेक मारली होती की वेदोक्त मंत्र वेगळी, लौकिक मंत्र म्हणजे पुराणोक्त मंत्र वेगळी, आगमिक मंत्र वेगळी. आपण नंतर आगमिक मंत्रांकडे येणार आहोत. आणि शास्त्रोक्त मंत्र वेगळी, असे कॅटेगरीज त्याच्यात ठरवून दिलेले. त्यामुळं शाहू महाराजांना जेव्हा पूजा करायची वेळ आली, त्यांनी एका ब्राह्मणांनी सांगितलं की त्यांचा जो राजोपाध्याय नावाचा रुटीन जो दरबारी ब्राह्मण होता न आल्यामुळं दुसऱ्या एका महाराजांना म्हणजे पुरोहितांना ती पूजा केली. त्यात वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र त्यांनी सुरू केली. एक दुसऱ्या एका जाणकारानं ओळखलं ते काय आहे, त्यांनी महाराजांच्या लक्षात आणून दिले की बाबा हे वेदोक्त मंत्र नाही आहे. त्यांनी खुलासाही दिला, तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणण्याचा म्हणजे वेदोक्त मंत्राच्या आधारावर, वेदोक्त मंत्राच्या मंत्र पद्धतीने तुमची पूजा करू शकत नाही आहे, कारण तुम्ही शूद्र आहात. हा वार महाराजांच्या वर्मी लागला. महाराजांनी हे सगळं म्हणजे राजाची अशी जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य प्रजेचं काय. याच्यातून काय झालं, महाराजांनी त्या पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणावर कारवाई केली, त्याचा दिलेली इनामं रद्द केली. ह्याचं काय झालं की महाराष्ट्रात हा वाद उमटला आणि महाराष्ट्रातले सगळे जे ब्राह्मण पुढारी होते लोकमान्य टिळकांपासून ते त्या पौरोहित्य करणाऱ्या भटजी बुवाच्या राजोपाध्याय नावाच्या ब्राह्मणाच्या बाजूनं महाराजांच्या विरोधात हा हे वातावरण चिघळलं. कित्येक लोकांनी आग्रहलेख लिहिले. हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सामाजिक, सांस्कृतिक आणि एकूणच पुरोगामी चळवळीच्या इतिहासातील हे खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. 1901 ते 1905 ह्या दरम्यान ह्या साधारणतः 4-5 वर्षामध्ये वेदोक्त प्रकरण गाजलं. तर 10 जुलै 1905ला वेदोक्त प्रकरणाचा निकाल लागला. तो महाराजांच्या बाजूने होता. ब्राह्मणांना असं काही नाही आहे, कुणालाही तुम्ही केवळ त्याच्या जातीच्या आधारावर तुम्ही त्याला नाकारू शकत नाही आहे पूजा करणं. महाराजांना तो अधिकार आहे ते वेदोक्त पद्धतीने पूजा करण्याचा. इथंपर्यंत हा विषय संपला असं होत नाही आहे. आता काय झालं आहे की महाराजावर ह्या वेदोक्त प्रकरणाचा इतका जबरा आघात झाला होता, इतका त्यांना शॉक बसलं होतं. जर आपण राजे असू, राजांना जर अशी वेळ असेल राजावर, तर प्रजेचं काय. बरं, महाराजांनी वेदोक्त प्रकरणाचा एवढा आग्रह धरला, त्यांना वैदिक कर्मकांडावर विश्वास होता का, वैदिक कर्मकांडाचे ते चाहते होते का, असंही नाही आहे. पण त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही शूद्रांना म्हणून किंवा केवळ ठराविक लोकांनाच वेदोक्त मंत्र जे म्हणतात तुम्ही दुसरी निर्माण केली आहे, कॅटेगरीज ठरवले, त्या कॅटेगरीला महाराजांचा विरोध होता. म्हणून महाराजांनी हे प्रकरण दशास लावण्याचं ठरवलं. या प्रकरणाचं पुढं काय झालं, महाराजांनी स्वतंत्र करवीर पीठाची स्थापना केली, छात्र जगद्गुरु पीठ स्थापन केलं. महाराज इतके खमके होते, महाराज इतके पुढारलेले होते. आता आपण मूळ विषयाकडे. महाराज रायबागला जायचे. कोल्हापूरवरून रायबाग, निपाणी ह्या परिसरात महाराज नेहमी जायचे. आणि रायबागवरून निपाणीला येत असताना महाराजांनी एक यात्रा पाहिली. त्या यात्रेचं नाव होतं बसव संदेश यात्रा. महात्मा बसवांना म्हणजे बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या, बसवेश्वरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या काही समूहाचा, या काही लोकांचा तो रॅली होता, काही लोक ती मिरवणूक होती. महाराजांनी पाहिलं ते, महाराजांनी त्याची माहिती घेतली. काय आहेत ते होते मुरघा म्हणजे चित्रदुर्ग मुरघा मठाचे जयदेव महास्वामीजी, ते ज्यांना आपण जगद्गुरू म्हणतो. चित्रदुर्ग मुरघा मठाचे जगद्गुरू जयदेव महास्वामीजी त्या यात्रेत होते. महाराजांनी त्यांची माहिती घेतली आणि महाराजांनी त्यांना निमंत्रण दिलं करवीर पीठात येण्याचं. नंतरच्या काळात शाहू महाराजांनी लिंगायत तत्त्वज्ञान जाणून घेतलं. महात्मा बसवांना आणि बसवादी शरणांची माहिती घेतली, त्यांचं चरित्र, त्यांच्या सगळ्या गोष्टीचा पैस लक्षात आला त्यांच्या. आणि ते म्हणाले की असा अवैदिक विचार सांगणारा, ब्राह्मणी कर्मकांड नाकारणारा विचार माझ्या करवीर नगरीत असायला हवा. म्हणून त्यांनी जयदेव महास्वामीजींना निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या
करवीरमध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये या, आम्ही तुम्हाला बाकीच्या सगळ्या सोयी देऊ. आज जे गावामध्ये आलेले आहे, जिथं शाहू महाराजांचा दसरा दरबार भरायचा, दसऱ्याचं सीमोल्लंघन व्हायचं, त्या दसरा चौकाच्या समोरच्या बाजूला शाहू महाराजांनी 10 जुलै 1910 जागा दिली, 4.5 एकर. त्यांनी सांगितलं की इथं तुम्ही तुमचं मठ स्थापन करू शकता. नंतर 1915च्या 15-16च्या आसपास राजाराम महाराजांनी म्हणजे शाहू महाराजांचे सुपुत्र त्यांनी ते मठ बांधून दिलं. 1916 त्या मठाची बांधकाम पूर्ण झालं. मूळचे सोलापूरचे असलेले शांतवीर महास्वामी त्या मठाचे पहिले मठाधीश झाले. शाहू महाराज द्रष्टे होते, आपण नेहमी सांगतो. शाहू महाराज किती पटीने द्रष्टे होते, किती दूरदृष्टीचे होते, हे ह्या मठाच्या बाबतीतही मला आवर्जून सांगावं लागेल. त्याचं कारण असं आहे, शाहू महाराजांनी मठ त्या महाराजांना दिलं ठीक आहे, त्या समाजाला दिलं ठीक आहे, किंवा त्या लिंगायत विचारधारेला दिलं ठीक आहे. महाराजांना हे अपेक्षित होतं की आज जे काही मंडळी आहेत हे ठीक आहेत, भविष्यात काय, यांचे नंतरचे वारसदार कसे असतील, त्याचा कोण भरोसा ठेवणारा, हे कुणी तर मठ विकून जाईल, मग पुढं काय. म्हणून महाराजांनी हिस्टॉरिकल मॅन्युमेंटमध्ये त्या प्रॉपर्टीचं, त्या वास्तूचं आणि एकूणच त्या जागेचं, ज्या जागेच्या उतार्यावर हिस्टॉरिकल मॉन्युमेंट म्हणून करवीर संस्थानाची मालकी कायम ठेवली. आज जवळपास 100-125 वर्षानंतर साधं पेंटिंग करायचं किंवा डागडुजी करायचं जरी झालं त्या मठाचं, तरी तुम्हाला कोल्हापूर महापालिकेचं ठराव घ्यावं लागेल, मान्यता घ्यावी लागते. महाराज दृष्टी होते ते या अर्थानं. वेदोक्त प्रकरणानंतर महाराजांना लिंगायत विचार, महात्मा बसवण्णा बसवेश्वरांचा विचार ज्या जवळचा वाटला, तो विचार महाराजांच्या जखमावर फुंकर घालणारा ठरला, त्या जखमांना मलमपट्टी करणारा ठरला असं आपल्याला सांगता येईल. महाराजांनी लिंगायत मठाला जागा दिली, महाराजांनी लिंगायत बोर्डिंग नावानं संस्था सुरू केली, सगळ्या जातीच्या धर्माच्या नावानं त्यांनी बोर्डिंग सुरूच केले होते. पण महाराजांनी लिंगायत समाजाने त्यासोबत बोर्डिंग सुरू. ज्या वास्तूला चित्रदुर्ग मठ म्हणतो आपण, ते आज कोल्हापूरच्या सेंटरमध्ये आलं आहे. म्हणजे CPR छत्रपती प्रेमलाराजे सिव्हिल हॉस्पिटल त्याच्या मागच्या बाजूला आणि दसरा चौक जिथं शाहू महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे त्याच्या कोपऱ्यावर, रेल्वे स्टेशनला ज्या रस्त्याने आपण जातो कोल्हापूरमध्ये, त्याच्या कोपऱ्यावर हे मठ आहे. आज ते गावात आलेलं आहे आणि त्या मठाच्या नेतृत्वाखाली, त्या मठाच्या लिडरशिपमध्ये किंवा मॅनेजमेंटखाली, व्यवस्थापनाखाली जे बोर्डिंग होते, त्या बोर्डिंगमध्ये लिंगायत धुरीण म्हणून मानले गेलेले माजी राष्ट्रपती BD जत्ती म्हणजे बसप्पा धानप्पा जत्ती ते त्या बोर्डिंगचे विद्यार्थी होते. 1901च्या दिवाळी सीझनमध्ये वेदोक्त प्रकरण घडलं. महाराजांच्या कुळावरून, जन्मलेल्या जातीवरून की त्यांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही असं हा प्रकरण होता. तो मग निकाल लागला त्याचा 10 जुलै 1905ला. महाराज लिंगायत मठाला जागा देतात 10 जुलै 1910. म्हणजे महाराजांनी 10 जुलै ही तारीख खूपच गांभीर्यानं घेतलेलं दिसून येतं. आता आपला मुद्दा हा आहे की महाराजांवर लिंगायत प्रभाव वाढत असताना महाराजांचे जे भक्त होते, महाराजांवर निस्सीम प्रेम करणारे जे कार्यकर्ते होते, त्यांचे जे फळी होती त्यांची, त्यांना असं वाटलं की महाराज लिंगायत तत्त्वज्ञानाच्या इतकं जवळ जात आहेत, नक्की म्हणजे काय घडेल, भविष्यात ते लिंगायत होतील का, असा विचार काही लोकांच्या डोक्यात चमकून गेला. आणि काही लोकांनी म्हणजे जे कोणी माने होते, जाधव होते, महाराजांवर भक्त प्रेम करणारे, त्यांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केला असं सांगितलं जातं. मी मुद्दामच सांगितलं जातं असं विधान करतोय, कारण शाहू महाराज जर लिंगायत होणार असतील तर शाहू महाराजांपेक्षा पूर्वी आपणच लिंगायत व्हावा असं त्यांना वाटणं स्वाभाविकच आहे. आणि हे लोक जे धनगर असतील, मराठी असतील, काही लोकांनी आधी महाराजांच्या पेक्षाही पूर्वी आपला राजा, आपला नेता, ज्याला आपण दैवत्व देऊन राजर्षी म्हणतो, असा आपला लोकनेता जर लिंगायत होणार असेल, ज्या विचाराला तो शरण जातोय, ज्या विचाराचा तो स्वीकार करतोय, आपणही ते विचार आधी स्वीकारावा असं त्यांना वाटणं स्वाभाविक होतं. आणि ते बऱ्याच लोकांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केला. तर मित्रांनो, आज त्यांना तिळेर लिंगायत म्हणून ओळखलं जातं. नावावरून, आडनावावरून जात ओळखण्याची एक स्वतंत्र परंपरा आपण विकसित केली आहे. आपल्याला माहीत आहे की नावावरून असेल,
हा या जातीचा असेल का, त्या जातीचा असेल का, हा जाधव असेल तर कुठला जाधव, तो पाटील असेल तर कुठला पाटील, हे सगळं ओळखायचे आपल्याला स्वतंत्र एक विकसित केलेलं आहे आपण तंत्रज्ञान. काही नावं अशी आहेत, काही आडनावं अशी आहेत की ते सगळीकडे मिळतात. हा सगळा पैस जर आपण अभ्यासला तर ह्या रायबाग, निपाणी ह्या परिसरामध्ये जे पूर्वाश्रमीचे धनगर होते, जे पूर्वाश्रमीचे मराठी होते, त्यांनी शाहू महाराजांच्या प्रभावाखाली, शाहू महाराजांच्या ह्या एकूणच अशी कुणी जरी चर्चेवरून त्यांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केला होता. ज्या लोकांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केला होता ते म्हणजे मी लिंगायत झालो, ठीक आहे, माझे मेव्हणे, माझे इतर भावंड, माझे साडू ते त्या समाजाचेच होते, त्या जातीमध्येच होते. मी मात्र लिंगायत झालो. मी विभूतीपट्टा मारून फिरायलो आणि मी म्हणालो की नाही बाबा, आता मी नॉनव्हेज नाही खाणार, मी हे नाही करणार. मी महात्मा बसवांनांच्या विचारांचा, लिंगायत तत्त्वज्ञानाचा मी पाईक आहे. कारण माझा राजा शाहू महाराज आता लिंगायत होणार आहेत. त्याच्यामुळे झालं काय, हा जो समाज आहे हा समाज तिळेर लिंगायत म्हणून ओळखला जाऊ लागला. आज त्या परिसरामध्ये तिळेर लिंगायतच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे शोध घ्यावा एखाद्या विद्यापीठानं, एखाद्या अभ्यासकानं तो याचा की बाबा नक्की काय आहे हे. बरं, कुणीतरी एकानं सांगितलं की शाहू महाराज लिंगायत होणार होते, तसं खरं आहे का ते? याचा अर्थ याचं नाही असं म्हणावं लागेल आपल्याला. कारण शाहू महाराजांचं जे आयुष्य आहे ते इतकं शिस्तबद्ध आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी राईटअप करून ठेवली होती. महाराजांची डायरी मेंटेन झालेली आहेत, महाराजांनी केलेली भाषणं, महाराजांची भाषणं आपल्याकडे उपलब्ध आहेत. महाराजांच्या ज्या काही कृती होत्या म्हणजे मोठे निर्णय होते तेही लिखित स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहेत. असं असताना शाहू महाराज जर लिंगायत होणार असतील तर कुठंतरी त्याचा उल्लेख आला असता. महाराष्ट्राच्या दुर्दैवानं किंवा मराठी माणसांच्या दुर्दैवानं महाराजांना अकाली देवाज्ञा झाली. अवघ्या 48 वर्षामध्ये महाराज देवाकडे गेले, ईश्वराकडे गेले. डॉक्टर जयसिंगराव पवारांसारखे तत्त्वज्ञ, अभ्यासक ज्यांनी आपली हयातच, आयुष्यच शाहू महाराजांप्रती अर्पण केलेली आहे संशोधनामध्ये, अशा माणसांचं म्हणणं आहे की वैदिक वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांच्या जखमावर मलमपट्टी लावण्याचं, त्या जखमावर फुंकर घालण्याचं काम नक्कीच लिंगायत तत्त्वज्ञानाने केले. लिंगायत तत्त्वज्ञानाच्या महाराज प्रभावाखाली आले म्हणूनच हे त्यांची कृती म्हणजे लिंगायत मठाला जागा देणे वगैरे घडलेले असावेत. पण याचा अर्थ असा होत नाही आहे की महाराज लिंगायत होणार होते. हे केवळ गृहीतक आहे किंवा चर्चा आहे, याला कोणताही आधार नाही आहे किंवा शाहू महाराजांच्या पातळीवर काउंटर पार्टवर त्याला कुठलाही पुरावा नाही आहे की जेणेकरून याच्यावरून आपण सांगू शकतो की महाराजांनी लिंगायत धर्माचा स्वीकार करण्याचा ठरवलं. हा सगळा पैसा आपण पाहिला आहे की शाहू महाराजांवर लिंगायत प्रभाव होता, लिंगायत फिलॉसॉफी त्यांनी स्वीकारली होती. लिंगायत हा अवैदिक विचार आहे, वेद प्रामाण्य नाकारणारा विचार आहे, कर्मकांड नाकारणारा विचार आहे, जातीभेद नाकारणारा विचार आहे, स्त्रीभेद नाकारणारा विचार आहे आणि करवीर संस्थाने शाहू महाराजांचं जे राज्य आहे ते या सगळ्या गोष्टींना प्रो आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं कृतिशील समर्थन करणारं, निर्णय घेणारं राज्य आहे. त्यामुळं असा विचार अकॅडमिक पातळीवर, संस्थात्मक पातळीवर आपल्या राज्यामध्ये असावा म्हणून शाहू महाराजांनी त्या चित्रदुर्ग मठाला किंवा लिंगायत मठाला जागा दिली, हे आपण समजू शकतो. याचा अर्थ असा नाही की शाहू महाराज लिंगायत होणार होते किंवा लिंगायत धर्माचा ते स्वीकार करणार होते असं आपल्याला सांगता येणार. त्यामुळं कुणीतरी एखाद्या वक्त्यानं किंवा अभ्यासकानं टाळ्या खाऊ भाषणं केल्यासारखं असा दावा करणं शरण साहित्य अध्यासनाला मान्य नाही आहे. याचं कारण असं आहे की जर तुम्ही पुराव्याच्या पातळीवर जाणार असाल तर तुम्ही हे निरक्षीर पद्धतीनं सांगू शकता, ॲज इट इज सांगू शकता. त्यामुळंच आमची अशी विनंती आहे, नव्या धर्माच्या एका अभ्यासकानं, एखाद्या संशोधकानं, विद्यापीठ पातळीवर अभ्यास करणाऱ्या, डिलीट किंवा PhD करणाऱ्या अभ्यासकानं समोर यावं या विषयावर. या लॉकडाऊनमध्ये खरं आम्हालाच जायचं होतं. आमच्या अनेक मित्रांना विनंती केली होती की आम्ही ठरवलं होतं यावेळी की ह्या तिळेर लिंगायत जो प्रकार आहे, जी व्यवस्था, जी विचारसरणी किंवा जी माणसं, जी विचारधारा, जे काही लोक आहेत ते सांगतायत की शाहू महाराज लिंगायत धर्माचा स्वीकार करणार होते, त्यांचा पूर्ण आदर ठेवून या विषयावर जायचं आणि याचा अभ्यास करायचा, त्या विषयावर प्रकाश टाकायचा, जेणेकरून नव्या पिढीला, पुढच्या पिढीला स्वतंत्रपणे शाहू महाराज समजून घेता येईल, लिंगायत तत्त्वज्ञान समजून घेता येईल. म्हणून लॉकडाऊनच्या ह्या 4 महिन्यामध्ये ते जमलं. काम ही अधिक व्यापक आणि जास्त संशोधनात्मक असल्यामुळं एखाद्या PhDच्या अभ्यासकांनी, एखाद्या विद्यापीठाच्या पातळीवर MPhil करणाऱ्या अभ्यासकांनी पुढे यावं आणि तिळेर लिंगायत हा जो प्रकार आहे
टिळक लिंगायत ही किंवा संकल्पना आहे, जे काही समाज घटक आहे ह्या विषयावर भाष्य करावं, जेणेकरून शाहू महाराज लिंगायत तत्त्वज्ञान, शाहू महाराज बसवण्णांचे विचार यावर नव्यानं प्रकाश टाकता येईल, पुरावा म्हणून आपल्याला वापरता येईल. शाहू महाराजांचं एकूणच आयुष्य आणि शाहू महाराजांचं एकूणच जी कृती आहे ते बसवण्णांच्या विचारानुसार, बसवण्णांच्या सैद्धांतिक मांडणीनुसार असल्याचं आपल्याला कारण शाहू महाराजांनी जे काही निर्णय घेतलेले, शाहू महाराजांनी जे काही सूचना केलेल्या आहेत, शाहू महाराजांनी जे काही कायदे केलेले आहेत 12व्या शतकात महात्मा बसवण्णा म्हणजेच बसवेश्वरांनी या सगळ्या गोष्टी सैद्धांतिक पातळीवर वचनांच्या माध्यमातून कृतिशील पद्धतीने, त्या राज्याचे ते महामंत्री होते त्यामुळं त्यांनी ते सगळं घडवलेलं आहे. त्यांनी जातीभेद नाकारलेले आहेत, त्यांनी लिंगभेद नाकारलेले आहेत, वर्णभेद नाकारलेले आहेत. सगळ्या पातळीवर जर आपण पाहिलं तर तो विचार त्यांना स्वीकारणं किंवा आपलं वाटणं स्वाभाविक आहे. रायबाग, निपाणी, इचलकरंजीवरून पार आमच्या उमदी जतपासून दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यापर्यंत हा धागा असा आहे की जिथं मराठी आहेत, धनगर आहेत, जे नॉनव्हेज शिवत नाही आहेत, मटणाला शिवत नाहीत. खंडतिना म्हणजे खंडतिना आर्यारू, खंडतिल्लार आर्यारू म्हणजे मटण खाणारे मराठे आणि मटण न खाणारे मराठे. मटण न खाणारे मराठे, मटण खाणाऱ्या मराठ्यामध्ये मुली देत नव्हते, त्यांचा रोटीबेटी व्यवहार होत नव्हता, कारण ते नॉनव्हेज खातात, त्यांच्यावर हा विचार नाही आहे म्हणून. हा सगळा विषय असा आहे, आपण जास्त खोलात जाऊन अभ्यासकांनी ते समोर आणावं. जेवणावरून किंवा आहारावरून काही व्यवहार ठरवणं आपण कितीही नाकारले तरी ते समाजामध्ये रुजलेलेच होते. म्हणून टिळक लिंगायत हा विषय हा एकूणच पैस अभ्यासणं गरजेचं वाटतं. आम्ही काही संशोधन नाही, आम्ही केवळ पत्रकार आहोत. जे आहे ते अशा नव्या दम्याच्या अभ्यासकांनी त्यावर यावं, त्याच्यावर भाष्य करावं, जेणेकरून एक मोठा पैस इतिहासाचा नव्यानं उलगडला जाईल, लोकांसमोर येईल. एवढी तरी अपेक्षा आपण ठेवू शकतो. या अपेक्षासह मी चन्नवीर बद्रेश्वर मठ आपली रजा घेतो. शरणू शरणार्थी. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा. जय गुरु बसवण्णा.